यांनी वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते जमलेले आहे. सर्व ओम शांती रंतरिक्षम शांती पृथ्वी शांती रोषधय शांती शांती विश्वदेव शांती सर्वदेव शांती श्यामा शांतिरेधि ओम शांति शांति. अजित दादा अमर है, अजित दादा अमर है. आज दादांच्या आठवणींना उजळ देतो ते आपल्या कर्तव्याच्या भूमिकेतून तेव्हा ठिकाणी क्रमाक्रमानं सुमनांजली या ठिकाणी अर्पण करायची आहे. शारदा तालुका राष्ट्रवादीचे सर्व सन्मानित पदाधिकारी मंचाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी एकत्रित येतील त्यांना विनंती आहे. शारदा तालुका राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय सदस्य पदाधिकारी आपण सर्वांनी मंचाच्या उजव्या बाजूला एकत्रित करायचे. घोषणा दादा साहेब. आयोजन केलेलं होतं. काय भावना आहेत आपल्याला नेमकं या विषयावर? आज नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व पक्षीय आणि सर्व जनतेकडनं दादांचा एक शोक सभेचा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. आणि आपण सर्व पत्रकार बंधू आजचे साक्षीदार आहेत की सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यांचे अध्यक्ष, आमदार अशी सर्वच मंडळी, तळागाळातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, सांस्कृतिक क्षेत्रातली, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची आज अफाट गर्दी या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेली होती. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी जे महाराष्ट्रभर काम केलं त्याची पावती ही होती की आज कुठलाही जातपात न पाहता, धर्मभेद न पाहता या ठिकाणी सर्व क्षेत्रातल्या लोकांनी दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. सर्वांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि सर्वांनी साश्रू नयनांनी त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली. पवार परिवार एकत्र व्हावं असं वाटतं का आपल्याला राजकीय? नाही, निश्चितच कार्यकर्ता म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर बेरजेचंच राजकारण होणार आहे. मागील महानगरपालिकेच्या निवडणुकात आम्ही एकत्र होतो, जिल्हा परिषदेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी युती केलेली होती, पण ती दोन पक्षांची युती होती. त्याच्यामुळं एकत्रीकरण आणि युती ह्यामधला काही फरक आहे. तो फरक फक्त सुनेत्रा वहिनी मिटवू शकतात. कार्यकर्ता म्हणून एकत्र जरी झाल्या तरी स्वागत आहे, मात्र पूर्णपणे सुनेत्रा वहिनींच्या निर्णयाला आम्ही अधीन राहून हे वक्तव्य करत आहोत. या संदर्भात माझी भावना अशी आहे की यामध्ये जी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या याच्या चर्चेमध्ये केवळ अजितदादा होते, पक्षातले इतर पदाधिकारी नव्हते. माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की या ठिकाणी दादांचे जी काही पॉवर्स होते ते सगळे पॉवर पहिले सुनेत्रा वहिनींकडे ट्रान्सफर झाल्या पाहिजे. पवार अजितदादांच्या कुटुंबाकडे त्या ट्रान्सफर झाल्यानंतर सुनेत्रा वहिनी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहील.